जय हिंद मित्रांनो, मी प्रज्ञा आणि आपण पाहत आहात दैनिक लोकशौर्य न्यूज। मोर्शी तालुक्यातील पोरगव्हाण येथील शेतकऱ्यांच्या शेतातील वीज पुरवठा करणारा ट्रान्सफॉर्मर गेल्या 10 ते 12 दिवसांपासून जळालेल्या अवस्थेत होता। यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले होते। शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीच्या कार्यालयात वारंवार चकरा मारल्या, परंतु अधिकाऱ्यांकडून केवळ भूलथापा मिळत होत्या। अखेर संतप्त शेतकऱ्यांनी शेतकरी सुकाणू समितीचे मोर्शी तालुका अध्यक्ष अनिल ठाकरे यांच्याशी संपर्क साधला। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अनिल ठाकरे यांनी तात्काळ शेतकऱ्यांना सोबत घेऊन महावितरण कार्यालय गाठले आणि अधिकाऱ्यांना थेट जाब विचारला। सुकाणू समितीच्या या आक्रमक भूमिकेनंतर महावितरणचे अधिकारी नरमले। त्यांनी तात्काळ पावले उचलत अवघ्या एका दिवसात पोरगव्हाण येथे नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून दिला आणि वीज पुरवठा सुरळीत केला। 10 ते 12 दिवसांचा प्रश्न एका दिवसात सुटल्यामुळे पोरगव्हाण येथील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून उपस्थित शेतकऱ्यांनी शेतकरी सुकाणू समितीचे मनापासून आभार मानले आहेत। सर्व शेतकऱ्यांनी तेच सांगतो जाणारच नाही। आम्हाला आज निर्णय भेटल्याशिवाय साहेब आम्ही इथून जाणारच नाही। घरचे डबे आणून आम्ही इथंच जेवू, शेतात जेवल्यापेक्षा आम्ही जेवण इथंच करू। आम्ही इथून जाणारच नाही आता। चार दिवस साहेब ते 8 दिवस झाले। हीच गोष्ट आम्ही 8 दिवसापासून ऐकत आहोत। पर्यायी व्यवस्था करू, पर्याय मार्ग काढू, काय करू। 8 दिवस होऊन गेले। आता शेताचं पीक म्हणजे आता असं म्हणा का आज किंवा उद्या जर पाणी मिळालं नाही तर पूर्ण शेताचं नुकसान होणार। आणि जर शेताचं नुकसान झालं आमच्या आत्महत्येचे कारण काय पुन्हा हे शासनच असते। आम्ही शेतकरी गांडूनही आत्महत्या करा म्हणून जेव्हा आमच्या पिकाचं नुकसान होते तेव्हाच आम्ही आत्महत्येत घेऊन जातो। आम्हाला पर्याय नसते काही। तसा शेतकरी आम्ही आत्महत्या नाही करत। आमच्या खूप मोठ्या हिंसा आहे। तुम्ही मी का म्हणतो आपण जास्त बोलल्यापेक्षा तुम्ही 2 मिनिटात निर्णय घ्या। तुम्ही फोन ठेवतो, तुम्ही तुमच्या साहेबांना सांगा, आम्ही तो पण तिथेच बसलो आहोत। ठीक आहे।